आता पाचवा गैरसमज की सोलारला मेंटेनन्स लागत नाही. आता सोलार सिस्टीम ही बाहेरच्या ॲटमॉस्फिअर मध्ये धूळ, बर्ड ड्रॉपिंग्स या सगळ्याला एक्सपोज असते आणि ह्या सगळ्यांमुळे त्याचं जनरेशन कमी होतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्लिनिंग हे महत्वाचं असतं. सोलार इन्व्हर्टरचा परफॉर्मन्स वेळोवेळी चेक करणं गरजेचं असतं. DC, AC वायरिंग कनेक्शन्स, मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर, अर्थिंग, लाइटनिंग अरेस्टर्स या सर्वांचं रेग्युलर इन्स्पेक्शन आणि परफॉर्मन्स चेकिंग हे अतिशय आवश्यक असतं. त्याच्यामुळे सोलारला मेंटेनन्स लागतं. आता पुढचा गैरसमज आहे की जी मेंटेनन्सची कॉस्ट असते ती खूप जास्त असते. तुमचं जे वीज बिल वाचतं आहे त्याच्याशी कम्पेअर केलं तर सोलारच्या मेंटेनन्सची कॉस्ट ही अत्यल्प असते. पुढचा गैरसमज, सोलारवरती फक्त लाईट आणि फॅनच चालतात. सोलारवरती तुमच्या घरातल्या छोट्याशा ट्यूबलाईट पासून इस्रोच्या सॅटेलाइट पर्यंत सर्व काही चालतं. पुढचा गैरसमज आहे की सोलारला बॅटरी लावणं आवश्यक आहे. तुमची सोलार सिस्टीम जर ऑन ग्रीड असेल तर ग्रीड ऍक्ट्स ॲज बॅटरी फॉर युअर सोलार सिस्टीम. त्याच्यामुळे ऑन ग्रीड सिस्टीम मध्ये बॅटरीची आवश्यकता लागत नाही. मात्र ऑफ ग्रीड आणि हायब्रिड सिस्टीम मध्ये बॅटरी लावावी लागते. पुढचा गैरसमज आहे इन्स्टॉलेशनला खूप वेळ लागतो. छोट्या सिस्टीमच्या इन्स्टॉलेशनला साधारणतः 1 ते 3 दिवस एवढे लागतात. मध्यम साईजच्या इन्स्टॉलेशनला एखादा आठवडा लागतो आणि मोठ्या सिस्टीमसाठी 2 किंवा 3 आठवडे एवढाच वेळ लागतो. पुढचा गैरसमज आहे टेक्नॉलॉजी लवकर जुनी होते. टेक्नॉलॉजी जरी जुनी होत असेल, नवीन नवीन प्रकारचे पॅनल्स जरी बाजारात अवेलेबल होत असले तरी सुद्धा तुम्ही इन्स्टॉल केलेले पॅनल्स पुढच्या 25+ वर्षांसाठी एनर्जी जनरेट करून देणारच आहेत. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी जुनी होण्याचा आपल्यावर काही प्रभाव पडणार नाही.